सुनील गेल्यानंतर साधारण 2-3 महिन्यानंतर ऑफिसचे वातावरण पुन्हा पहिल्यासारखे खेळीमेळीचे झाले. फरक एवढाच होता की आधी सुनील आमच्याबरोबर असायचा, पण आता फक्त मी आणि कविता मॅडमच होतो. नवीन पिऊन मुलं आमच्यात कधी मिक्स झालेच नाही. तसे पण ते नवीन असल्यामुळे त्यांच्या समोर आम्ही असा टाइमपास करत नव्हतो. कोण जाणे कधी त्यांनी बॉसला चुगली केली तर, म्हणून आम्ही त्यांच्यासमोर काही करायचो नाही. कामानिमित्त पिऊन बाहेर गेला की मग आम्ही आमचा टाइमपास चालू करायचो. कित्येकदा आम्हाला एकमेकांबरोबर टाइमपास करता यावा म्हणून आम्ही पिऊला काही ना काही काम सांगून बाहेर पाठवू लागलो. तो गेला रे गेला की दरवाजा लॉक करून अक्षरशः उड्या मारत आम्ही गप्पा मारायला इकडे तिकडे बसायचो. पिऊन गेला की कधी कविता मॅडमला तर कधी मला काही ना काही खायची तल्लफ व्हायची. मग काय खायचे हे आम्ही थोडा वादिवाद करून ठरवायचो. मग आणायला बाहेर कोण जाणार यावरून आम्ही प्रेमळ हुज्जत घालायचो. शेवटी आम्ही असे ठरवले की प्रत्येकाने आळीपाळीने जायचे. पण कित्येकदा कविता मॅडम अगदी गोड आवाज काढून मलाच जायची गळ घालायच्या. त्याने मी पाघळायचो आणि मग मीच जाऊन घेऊन यायचो. खायची गोष्ट घेऊन आलो की आम्ही वेटिंगच्या सोफ्यावर नाही तर बाउसच्या केबिनमध्ये किंवा मीटिंग रूम मध्ये बसून गप्पा मारत खायचो. आम्ही आईस्क्रीम खायला आणली की मला विशेष आनंद होत असे. खास करून जेव्हा चोकोबार आणायचो तेव्हा. आम्ही चोकोबार खात असताना माझी चोरटी नजर कविता मॅडमच्या तोंडावरच असायची. ज्या तऱ्हेने त्या जीभ बाहेर काढून चोकोबार चाटायच्या आणि ओठांचा चंबू करून चोखायच्या ते पाहून माझ्या मनात विचार उमटत राहायचे. मॅडमने माझा दांडा चोखला तर असाच चोखतील का? माझा दांडा चाटला तर असाच चाटतील का? ह्या विचारांची कल्पना करत माझे लक्ष अनेकदा त्यांच्या तोंडावर गुम होत असे, ज्याने माझा चोकोबार पाघळायचा. म्हणजे मला म्हणायचे की माया हातातला चोकोबार पाघळायचा. गगळत असलेला भाग चाटून घ्यायची माझी धांदल उडायची. बऱ्याचदा माझी ती धांदल पाहून मॅडमला हसू यायचे व त्या विचारायच्या, पटकन खायला काय होत, कसल्या विचारात गुंग असतोस. आता त्यांना काय कप्पाळ सांगणार की मी कुठल्या विचारात गुंग होतो ते. कधी कधी कविता मॅडम ऑफिसमध्ये आल्या की एकदम शांत असायच्या. त्यांच्या वागण्यावरून कळायचे की त्यांचे काही बिनसले आहे. मी काही विचारले की काही नाही म्हणून सांगायच्या. आपल्या जागेवर बसून काम करता करता त्या कधी कधी गुपचूप रडायच्या. कोणी जवळ आले की त्या गप व्हायच्या, पण त्यांच्या लालसर डोळ्यावरून त्या रडत होत्या हे कळायचे. नंतर जेव्हा आम्ही दोघे बॉसच्या केबिनमध्ये किंवा मीटिंग रूम मध्ये बसलेलो असू तेव्हा त्या नेहमी सारख्या गप्पा न मारता शांत राहायच्या. आणि पुन्हा जर मी काय झाले म्हणून विचारले की त्या काही नाही म्हणूनच उत्तर द्यायच्या. पण कविता मॅडमच्या शांततेने कळून यायचे की त्या दुःखी आहेत. तेव्हा मग मी त्यांचा पिच्छा पुरवायला सुरुवात केली की त्यांना काय झाले आहे आणि त्या शांत का राहतात. मी खूपच मागे लागल्यानंतर त्यांनी मला शेवटी सांगितले की त्यांच्या कुटुंबात प्रॉब्लेम आहे. त्यांचे आपल्या सासूबरोबर पटत नाही आणि त्यांच्याबरोबर नेहमी भांडणे होतात. त्यांच्या ह्या भांडणात त्यांचा नवरा आपल्या आईची बाजू जास्त घेतो व नेहमी मॅडमलाच दोष देतो. त्याने मॅडमला खूप वाईट वाटते म्हणून त्या दुःखी होतात व कधी कधी रडतात. त्यांचा हा प्रॉब्लेम कळल्यामुळे मला त्यांच्याबद्दल जास्त सहानुभूती वाटायला लागली व मी त्यांना धीर देऊ लागलो. मग आम्ही गप्पा मारत बसलो की मी मुद्दाम त्यांच्या कुटुंबाचा विषय काढून त्यांना माहिती विचारायचो. मग त्या मला त्यांच्या घरच्या गोष्टी सविस्तरपणे सांगायला लागल्या. एखादा वाद कसा झाला हे त्या मला सांगायच्या आणि त्याबद्दल माझे मत विचारायच्या. मी पण अगदी समंजसपणाचा आणत त्यांच्या वादाबद्दल त्यांच्याशी चर्चा करायचो व त्या वादात मॅडमचेच म्हणणे बरोबर आहे असे माझे मत द्यायचो. जरी कधी कधी त्यांच्या सासूचे म्हणणे किंवा त्यांच्या नव्याचे म्हणणे बरोबर असले तरीही मी नेहमी मॅडमच बरोबर आहेत असे सांगायचो, कारण माझा संबंध फक्त कविता मॅडमशी होता आणि त्यांना खुश ठेवण्यात माझा फायदा होता.
आणि खरोखरच त्याने माझा फायदा झाला. एकतर मला त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये रस आहे हे जाणून त्या माझ्याशी एकदम मोकळेपणे बोलायला लागल्या आणि त्यात मी त्यांचीच बाजू घेऊन त्या प्रॉब्लेमवर कॉमेंट्स करत असे हे पाहून त्या सुखावत असत. मग अशा चर्चाचा फायदा घेत मी कविता मॅडमला हळूहळू काही खाजगी प्रश्न विचारू लागलो. त्यावर त्या मन मोकळेपणे उत्तर देत नसत व मला म्हणत की अशा प्रश्नांसाठी मी अजून लहान आहे. मग मी त्यांना पटवून दिले की जरी मी त्यांच्यापेक्षा बराच लहान असलो तरी मी सज्ञान आहे. त्यांना मी दाखवून दिले की त्यांच्या प्रॉब्लेम मध्ये कसे मी समंजसपणे मते देतो ते. पुढे मी त्यांना विश्वास दिला की आमच्यात जरी वयाचा फरक असला तरी मैत्रीचे संबंध आहेत आणि जेथे मैत्री असते तेथे एकमेकांपासून काही लपवले जात नाही व एकमेकांकडे मन मोकळेपणे बोलायचे असते. ते बाकी त्यांना पटले आणि त्या माझ्याबरोबर अजूनच मोकळेपणे बोलायला लागल्या. हळूहळू आमच्या बोलण्यात वेगळे विषय येऊ लागले. सुरुवातीला कविता मॅडमला लाज वाटायची व हसू यायचे, पण मी त्यांना विश्वास दिला की आम्ही हा विषयावरही मन मोकळेपणे बोलू शकतो. मग पुढे पुढे त्या लाजायच्या बंद झाल्या आणि माझ्याशी बिनधास्त बोलायला लागल्या. आणि जशी आमच्यातली ही वेगळ्या विषयाची लाज शरम मिटली तसे आमचे एकमेकांशी वागणे बोलणे अगदी खुले आणि मन मोकळे झाले. नंतर मग मला कविता मॅडमच्या आयुष्याबद्दल पुढे बरेच काही कळले. त्यांचे लग्न बऱ्याच उशिरा म्हणजे 28व्या वर्षी झाले आणि त्यावेळी त्यांचे पती 35 वर्षाचे होते. आता त्या 33च्या आहेत व त्यांचे पती 40च्या घरात. लग्नाच्या दुसऱ्या वर्षी त्यांना मुलगा झाला आणि आता तो 5 वर्षाचा आहे. 2 खोल्यांचे त्यांचे घर आहे. बाहेरच्या खोलीत सासू सासरे झोपतात व आतल्या खोलीत मॅडम पती आणि मुलगा झोपतात. सुरुवातीला मुलगा 2-3 वर्षाचा होईपर्यंत त्यांचे आणि पतीचे संबंध नियमित होते, पण जसा मुलगा मोठा झाला तसे ते कमी कमी होत गेले. आधी मुलगा आजी आजोबांबरोबर झोपायचा व त्या दोघांना आतमध्ये चांगला एकंत मिळायचा. पण मग नंतर जेव्हा त्यांचे सासूबरोबर खटके उडू लागले तेव्हा सासू नातवाला त्यांच्या बरोबरच झोपायला पाठवू लागल्या. बरे मॅडमचा नवरा आईची बाजू घेत असे, त्यामुळे तो पण त्याबद्दल काही बोलायचा नाही व त्यामुळे मुलगा बरोबर झोपत असल्यामुळे कित्येक दिवस त्यांचा नवरा त्यांच्याशी संबंध ठेवायचा नाही. त्यांनी जरी पुढाकार घेऊन काही करायचे म्हटले तर नवरा काहीतरी कारणे सांगून टाळाटळ करायचा. मग पुढे पुढे त्या पण शांत राहायला लागल्या. कधी कधी 2-2 महिने त्यांच्यात संबंध होत नसत. ते ऐकून मी कविता मॅडमला सहानुभूती दाखवत असे की मला त्यांच्याबद्दल वाईट वाटते, पण मनातून मला उकळ्या फुटायच्या की त्यांच्या ह्या अवस्थेचा मला फायदा उठवता येणार होता म्हणून. मग मी त्यांना विचारले की कधी त्यांच्या भावना अनावर होत नाहीत का? तर त्या हताशपणे म्हणत की होतात, पण त्यावर काही इलाज नाही. मी मनातून म्हटले की त्यावर इलाज आहे, फक्त तुम्ही त्यासाठी तयार व्हायला हव्यात. मग हळूहळू आमच्या बोलण्यात वेगळे विषय सर्रास येऊ लागले आणि आम्ही बिनधास्त एकमेकांशी बोलू लागलो. मी त्यांना वेगवेगळे चावट जोक्स आणि किस्से सांगू लागलो आणि त्या मन मोकळेपणे हसत मला दाद देऊ लागल्या. बॉसच्या केबिनमध्ये बसून जेव्हा आम्ही खिडकीच्या बाहेरची रहदारी न्याहाळत असे तेव्हा येणाप्यात जाणाऱ्या मुली आणि बायकांबद्दल मी मुद्दाम चावट कॉमेंट्स मारू लागलो आणि कविता मॅडमही माझ्यात सामील होऊन त्यांच्याबद्दल मोकळेपणे बोलत असत. पुढे पुढे तर त्या स्वतःच पहिल्या कॉमेंट्स मारायच्या व मी त्यांना दुजोरा देत नंतर बोलायचो. त्या अगदी न लाजता आंबे मांड्या पॅन्टीज वगैरे वगैरे शब्द वापरायच्या आणि मीही त्यांच्या एवढाच निर्लज्ज बनत तेच शब्द वापरून त्यांच्याशी बोलत असे. जरी आमच्या बोलण्यात अजून आम्ही दांडा चिमणी करणे वगैरे सारखे उत्तेजित करणारे बिनधास्त शब्द वापरत नसलो तरी जे शब्द आम्ही वापरत होते ते ऐकून माझा दांडा नेहमीच टाईट व्हायचा. आता मी हळूहळू कविता मॅडमची स्तुती करू लागलो. त्या 33 वर्षाच्या आहेत, पण 25च्या वाटतात हे मी त्यांना शपथेवर सांगू लागलो. त्यांनी घातलेल्या साडीची मी स्तुती करत असे.
ब्लाउजच्या स्टाईलवर कॉमेंटच करत असे. त्या हसताना किती छान दिसतात आणि एखादा शब्द बोलण्याची त्यांची लकब किती दिलखेचक आहे हे मी त्यांना अगदी प्रेमळ शब्दात सांगू लागलो. त्या माझे बोलणे हसण्यावारी न्यायच्या, पण पुढे पुढे त्या माझ्या स्तुतीने भारावून जाऊ लागल्या. चुकून मी त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कुठल्याही गोष्टीबद्दल कॉमेंट्स मारली नाही तर त्या स्वतःहून मला विचारू लागल्या आणि मी लगेच त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवत असे. माझ्या या स्तुतीचा कविता मॅडमवर चांगलाच परिणाम होऊ लागला. काही काही गोष्टी त्या खास माझ्या नजरेत येतात म्हणून करू लागल्या. डार्क रंगाची लिपस्टिक माया नजरेत भरते हे त्यांना माहित होते, तर त्या डार्क लिपस्टिक लावून यायच्या. केसांची सिंगल पोनी बांधलेली मला आवडते हे मी त्यांना सांगितले होते, तर त्या अशीच पोनी बांधू लागल्या. साड्यांचे लाईट रंग मला आवडतात हे माया बोलण्यात आले होते. ते लक्षात ठेवून त्यांनी लाईट कलरच्या 2-3 नवीन साड्या घेतल्या. शॉर्ट स्लीव्हचे ब्लाऊज मला आवडतात म्हणून त्यांनी तसेच ब्लाऊज शिवून घेतले. अशा बऱ्याच गोष्टी ज्या मला आवडतात म्हणून त्या करू लागल्या. मी माया स्वार्थासाठी कधी कधी कविता मॅडमची जास्तच स्तुती करत होतो, पण त्यांना ते कळत नव्हती, कारण अशा स्तुतीसाठी त्या आसुसलेल्या होत्या. त्यांचा नवरा त्यांची अशी स्तुती करत नसावा म्हणून त्या माझ्या बोलण्याने पाघळायच्या आणि मला आवडेल तसे करायच्या. कथेचा पुढचा भाग पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.